तुझं बाई बरं आहे. राजा राणीचा संसार फक्त दोघांसाठी काय करायचं असतं? तर नमस्कार मंडळी. आज मी ह्या राजा राणीच्या संसारामध्ये काय काय करावं लागतं, हा एक दिवसाचा एक नमुना दाखवते तुम्हाला. तर झालं असं, की माझा गॅस बंद पडला होता. तो चालतच नव्हता. सो आम्ही जेव्हा ऑफिसमधून आलो ऑलमोस्ट 7 वाजता, तेव्हा मयूर तो गॅस रिपेअरिंगला घेऊन गेला आणि तो परत आला 9:30 वाजता. तोपर्यंत मी रायाला सुकामेवा वगैरे खायला दिला होता. पण गॅस आल्या-आल्याच मला त्याचा खाऊ करावा लागला पटकन आणि बरोबरच आमचा स्वयंपाक पण. कारण ऑलमोस्ट 9:30 वाजून गेल्या होत्या. पटकन कुकरला भात लावला, त्याच्यामध्ये बटाटे टाकून दिले आणि कणिक मळायला घेतली. विचार केला की बटाट्याचा पराठा लगेच होऊन जाईल आणि मग रायासाठी काय करायचं म्हणून रायासाठी मी विचार केला की पटकन बनेल तो नाचणीचा डोसा. मग नाचणी भिजत घातली, त्याच्यामध्ये 1 चमचा रवा घातला आणि ते 15 मिनटं भिजत ठेवलं आणि त्याच्यामध्ये मग कांदा आणि टोमॅटो टाकून दिला. इतकी सारी धावपळ असते, पण मला आज कर्ड राईस खायचं होतं म्हणून मी तडकावाला दही करून ठेवलं. म्हटलं सगळं झालं की मग आपण जेवावं. पराठे करून घेतले. पराठे करेपर्यंत म्हटलं अजून नाचणी चांगली भिजेल, मग ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग रायाचा पराठा पण करून घेतला. पराठा म्हणा किंवा डोसा म्हणा ते करून घेतलं. रायाला खाऊ चारला. मयूर आणि भाऊजींनी पण खाऊन घेतलं. हे ऑलमोस्ट व्हायला 10:30 वाजले होते आणि हा इतका सारा पसारा पडला होता किचन ओट्यावरती आणि तेवढाच पसारा होता हॉलमध्ये. कारण ह्याने खाऊ खात खूप सारा पसारा केला होता. विचार केला की आधी पटकन आवरून घ्यावं हे सगळं आणि मगच निवांत जेवावं. मग काय पूर्ण जोशात लागले ना कामाला. पहिला आधी सगळा किचन ओटा साफ करून घेतला, शेगडी व्यवस्थित पुसून घेतली आणि मग भांडी धुवायला घेतली. भांडी धुवून झाली, पण बाहेरचा हॉलचा पसारा पण आवरायचा होता आणि रायाची अंघोळ पण राहिली होती. कारण आम्ही ऑफिसला जातो सकाळी, त्याच्यामुळे रायाला मी सकाळी अंघोळ बिलकुल घालत नाही आणि आल्यानंतर इतका उशीर झाला होता. भले आम्ही घरामध्ये दोघंच होतो, पण तो आल्यानंतर तो खेळण्यात बिझी होता. मग विचार केला की खाऊ खाऊन झाल्यानंतरच अंघोळ घालावी. हॉलमधला पसारा सगळा आवरून ठेवला आणि लगे हात फरशीही पुसून घेतली. कारण फरशी कालच पुसली होती, पण इतकी चिकट झाली होती. त्यांनी खाऊ सगळीकडे सांडला होता. सो मग ते करून घेतलं. रायाला अंघोळ वगैरे घातली आणि त्याच्यानंतर फायनली 11:30 वाजता मी जेवायला घेतलं. तर थोडक्यात काय आहे, असा आहे आमच्या राजा राणीचा संसार. आणि दोघांसाठी काय करावं लागतं हा प्रश्नच राहिला नाही. दोघं असू दे किंवा 6 जण, करावं तर सगळंच लागतं. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.